ठीक आहे. आता काय होतं, दुसरा पॉईंट होता आपला वाय डू वी नीड कंडिशन. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय बघितलं होतं, कंडिशनचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. ठीक, ही कंडिशन आपण यूज कशासाठी करतो. आता त्याच्यानंतर दुसरं काय, वाय डू वी नीड कंडिशन. याचा अर्थ काय होतो की आपल्याला कंडिशनची एक्झॅक्टली आपल्या कोडमध्ये गरज काय आहे. तो काय होतो, विदाउट कंडिशन. सर्वात आधी तर सिम्पल, आतापर्यंत तुम्ही इंट्रोडक्शन बघितलं की विदाउट कंडिशन आपण प्रोग्राम, आपला प्रोग्राम जो असेल तो डिसिजन घेऊ नाही शकत. ठीक आहे, सर्वात सिम्पल यूज केस झाला आपल्या कंडिशनचा. त्याच्यानंतर काय होईल, ठीक आहे, मेक डिसिजन. बरोबर झाला आपला मेक डिसिजन की आपला प्रोग्राम डिसिजन कोणत्या बेसवर घेत जाईल, तो कंडिशनवर घेत जाईल. दुसरा काय असेल, रिस्पॉन्ड डिफरंट ऑन युजर इनपुट डेटा. आपण एक्झाम्पल बघितलं होतं की युजरने जर ठीक आहे पासवर्ड टाकला, तर आपण काय चेक करू, तो पासवर्ड करेक्ट आहे की नाही. जर करेक्ट असेल तर काय करू, त्याला आपण शो करू की युअर पासवर्ड इज करेक्ट. नसेल तर काय त्याला रिस्पॉन्ड काय देऊ आपण, देऊ की युअर पासवर्ड इज इनकरेक्ट. ठीक आहे, ते हेच म्हणत आहे की बेस ऑन युजर इनपुट आपण काय रिस्पॉन्ड डिफरंटली रिस्पॉन्ड करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, कंट्रोल द फ्लो ऑफ प्रोग्राम. ठीक आहे, हे काय, स्किप सम कोड और रन अदर कोड इनसाइड. याच्याने काय होतं, आपण जेव्हा इफ आणि एल्स स्टेटमेंट टाकतो, ठीक आहे, ते आपण काय सांगतो, जर कंडिशन ट्रू असेल तर कोणता कोड रन कर इफचा, कंडिशन फॉल्स असेल तर कोणता कोड रन कर एल्सचा. तो हे काय होतं, आपण प्रोग्रामचा फ्लो कंट्रोल करतो. ठीक आहे, नंतर काय, हँडल रिअल वर्ल्ड लॉजिक लाईक चेकिंग एज प्राइस और लॉग इन डिटेल्स. याचा काय अर्थ होतो की जसं आपण ठीक आहे स्टुडंट मध्ये चेक करू. आता आपण एक काल वोटिंगचं एक्झाम्पल बघितलं होतं, करेक्ट. तो काय दाखवत होता आपल्याला की जर एज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 असेल तर काय होईल, त्याला आपण वोटिंगला अलाउ करू. ठीक आहे, हे काय झाले एक रिअल वर एक्झाम्पल झालं. ठीक आहे, तसंच आपण एखाद्या प्राइस साठी चेक केले किंवा मार्क्स साठी चेक केले, एवढी एवढी याच्यापेक्षा जास्त प्राइस राहिली तर हायर प्राइस, याच्यापेक्षा राहिली तर कमी प्राइस आहे. तर हे काय झाले, रिअल वर्ल्ड एक्झाम्पल झाले. लॉग इन डिटेल्स चेक केले, त्याचा ईमेल आणि पासवर्ड करेक्ट आहे, हे काय झाले आपले रिअल वर्ल्ड एक्झाम्पल झाले. आता आपण एक्झाम्पल मध्ये चेक केलं बरोबर. आता यांनी काय केलं, एक व्हेरिएबल मध्ये व्हेरिएबल डिफाईन केला, डिक्लेअर केला, आणि त्याच्यात काय केले, त्याचं नाव काय ठेवलं पासवर्ड, आणि त्याला व्हॅल्यू काय दिली एबीसी. त्याच्यानंतर काय चेक केलं त्यांनी, इफ पासवर्ड आणि हा पासवर्ड, ठीक आहे, हा कोणता आहे, आता इथे एक्झाम्पल घेऊ आपण, युजर इनपुटचा पासवर्ड. ठीक आहे, हा तुम्ही टाकताय आणि हा तुमचा डेटाबेस मध्ये एक सिनारिओ घेऊ. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा सेव्ह येते. इथे काय चेक करेल तो, अरे हा पासवर्ड, ठीक आहे, आता ऍक्सेसच काय होतो, आता तुम्हाला कळालं असेल. ठीक आहे, याची व्हॅल्यू कशा स्टोर असेल, ही व्हॅल्यू स्टोर असेल, बरोबर, असे रिलेशन राहील. सो व्हेरिएबल काय करतो, व्हॅल्यू होल्ड करतो. सो इथे चेक करेल की पासवर्ड आणि जो युजरने टाकलेला आहे तो करेक्ट आहे का. करेक्ट असेल तर काय करेल तो लॉग इन सक्सेसफुल, एल्स काय दाखवेल तो रॉंग पासवर्ड. सो याप्रमाणे आपण युजरचे लॉग इन चेक करतो. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपण सर्वात आधी बघितलं होतं की इफ स्टेटमेंट. इफचं काय असतं, इफ स्टेटमेंट रन ब्लॉक ओनली इफ द कंडिशन इनसाइड पॅरेंथेसिस इज ट्रू. आपण पहिलेच बघितले, इफ जर कंडिशन, इफ स्टेटमेंट कशासाठी यूज करतो आपण, जर कंडिशन ट्रू असली तर ओके, आणि इफ कंडिशन इज फॉल्स तर काय करेल, हा जो असेल हा स्किप होऊन तो एल्स ब्लॉक मध्ये जातो. जर तुम्ही एल्स ब्लॉक लिहिलेला असेल तर हा यूज झाला आपला, यूज केस झाला आपला इफ स्टेटमेंटचा. सो सिंटॅक्स काय असतो त्याचा, सर्वात आधी इफ कीवर्ड पॅरेंथेसिस आणि त्याच्यामध्ये कंडिशन, त्याच्यानंतर हा ब्लॉक एक्झिक्यूट होण्यासाठी. सो या प्रकारे आपण याचा इफचा सिंटॅक्स लिहितो. काल आपण भरपूर एक्झाम्पल बघितले, ठीक आहे, इफ आणि एल्स यूज करू. सो हा दुसरा कोणता असतो, आता त्यांनी काय घेतलं, एक एक्झाम्पल घेतलं आपल्यासाठी. ठीक आहे, एक्झाम्पल काय घेतलं, एक मार्क्स घेतले. ठीक आहे, ते व्हेरिएबल मध्ये स्टोअर केले आणि चेक करून घेतले. ठीक आहे, मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35 पेक्षा आहे का. जर असतील तर आपण काय करतो, कॅन्डिडेट पास आहे. ठीक आहे, ही काय झाली आपली कंडिशन, ही कोणती झाली, ट्रू वाली कंडिशन. इफ मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35 असतील तर तो पास आहे, नाही तर एल्स, ठीक आहे, तो फेल. आता एल्स बॉक्स इथे त्यांनी टाकलेला नाही, कारण की तो आपल्याला पुढच्या इथं शिकायचा होता, बरोबर. आता एल्स म्हणजे इथे एल्स राहिला असतं, काय झालं असतं, हा कोड स्किप होऊन गेला असता आणि एल्स ब्लॉक एक्झिक्यूट झाला असतं. ओके, सो पुढे होता आपल्यासाठी एल्स ब्लॉक, इफ एल्स. त्याच्या आधी जयेश सर काहीतरी तुम्हाला, ठीक आहे, इन्स्ट्रक्शन देता येते, ऐकून घ्या. चला,
सो कुठे होतो आतापर्यंत आपण आलो होतो इफ ब्लॉक पर्यंत. ओके, आता आपल्याला काय करायचं होतं, इफ स्टेटमेंट पर्यंत. सॉरी, आपल्याला आता कोणतं शिकायचंय, इफ एल्स. ठीक आहे, इफ एल्सचा काय अर्थ असतो, इफ द कंडिशन बिकम ट्रू. इफ द कंडिशन बिकम ट्रू, ठीक आहे, ट्रू असली. सो एक मिनिट, मीटिंग लॉक कर, कंटिन्यू करू. ठीक आहे, कशावर होतो आपण, इफ एल्स स्टेटमेंट वरती. ठीक आहे, आता आपल्याला काय चेक करायचंय, सर्वात आधी आपण इफ बघितलं. ठीक आहे, इफचं काय असतं, जर कंडिशन ट्रू असली तर इफ एक्झिक्यूट होतो. पण आता आपलं कोणते, इफ एल्स. ठीक आहे, इफ एल्सचं काय काम असतं, समटाइम वी वॉन्ट्स. ठीक आहे, डेफिनेशन आहे. ओके, आपण पहिले डेफिनेशन बघू, नंतर आपण त्याचा कोड करू. ठीक आहे, काय बोलले ते, समटाइम्स वी वॉन्ट टू रन वन ब्लॉक ऑफ कोड इफ द कंडिशन इज ट्रू. ठीक आहे, समटाइम्स वी रन अ ब्लॉक ऑफ कोड इफ कंडिशन इज ट्रू. हे कोणतं झालं आपलं, इफ. ठीक आहे, कंडिशन ट्रू असली तर आपला इफ ब्लॉक रन होईल. ठीक आहे, अँड डिफरंट ब्लॉक इफ इट इज फॉल्स. ठीक आहे, आता आपण जर ट्रू साठी केली, बरोबर, जर कंडिशन ट्रू असेल तर हे रन करून घेऊ. पण जर फॉल्स असली तर आपल्याला काहीतरी कोड एक्झिक्यूट करावं लागेल. इथे काय करू आपण, डिसिजन घेऊ आपल्या कोडसाठी. ठीक आहे, जर ट्रू आहे तर हे रन कर, फॉल्स असेल तर हे रन कर. सो त्यासाठी कोणते असतात, इफ आणि एल्स. इफ म्हणजे ट्रू आणि एल्स म्हणजे फॉल्स. सो हे कधी लक्षात घ्यायचं. आता आपण याचा सिंटॅक्स बघितलं, मी परत एक सिंटॅक्स एक्सप्लेन करेल आणि तुम्हाला सांगतो की एक्झॅक्टली होतं काय. ठीक आहे, त्याचा सिंटॅक्स असा असतो. ठीक आहे, इफ. ओके, इफ ही कंडिशन आणि एल्स. ठीक आहे, तर आपण याच्यावर दुसरं आता ते एक्सेल वरती स्क्रीन, पूर्ण स्क्रीन शेअर करू द्या एकदा. एक्सेल ड्रॉ. ठीक आहे, आता याचा सिंटॅक्स कसा असतो, सगळ्यात आधी आपण काय लिहितो, इफ. ठीक आहे, इफ कीवर्ड लिहिला आपण, त्यानंतर काय लिहितो आपण, कंडिशन लिहितो आपण, कंडिशन. कंडिशन. ठीक आहे, त्याच्यानंतर एक ओपनिंग क्लोजिंग. ठीक आहे, एक कर्ली ब्रेसेस ओपन, एक कर्ली ब्रेसेस क्लोज. ठीक आहे, याच्यात काय राहील आपला, आता याच्यात आपला राहील कोड. ठीक आहे, याच्यात आपण लिहू आपला कोड, असा एक 2-3 लाईनचा कोड असेल. ठीक आहे, आता हे रन कधी होईल, हे रन तेव्हाच होईल जेव्हा एखादी कंडिशन आपल्याला ट्रू भेटली तर, बरोबर. समजा की आपल्याला एक कंडिशन भेटली आता की ट्रू झाले, तर काय होईल, हे रन होईल. बट ठीक आहे, म्हणजे आता एक आपण बोललो. ठीक आहे, इथे मी एक एक्झाम्पल घेतो, लेट मार्क्स मध्ये 25. ठीक आहे, मी ते कंडिशनला आपण काय करू, इफ इथे आपण बघितलं. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये एक काम करतो, याला खाली घेतो, याला पण खाली घेतो. अरे त्याला कटच करू आपण. ठीक आहे, आता काय करू आपण, इथे चेक करू, इफ कीवर्ड टाकला मार्क्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 56, आणि त्याच्यानंतर आपण करू ब्रॅकेट मध्ये. ठीक आहे, हे आता काय होईल, याच्यात आपल्याचा मार्क्स 25 आहे. ठीक आहे, आता 25 56 पेक्षा ग्रेटर आहे का, तर नाही आहे. तर काय होईल, आपला हा कोड एक्झिक्यूट नाही होणार. ठीक आहे, कन्सोल लॉग यू आर पास. ठीक आहे, एक्झिक्यूट कोणता कोड होईल, एक्झिक्यूट कोड होईल आपला एल्स मधला. का बरं, इथे आपली कंडिशन राहील आपली फॉल्स वाली. सो कन्सोल डॉट लॉग यू आर फेल. सो असा यूज करतो आपण इफ एल्स सगळं. ठीक आहे,
ते कंडिशन फॉल्स असली, ठीक आहे. आता आपण डिसिजन घेतलं सर्वात आधी की आपण मार्क्स चेक केले 25, ओके 25. त्याच्यानंतर आपण कशात आलो, इफ स्टेटमेंट मध्ये आलो. अरे मार्क्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 56 पेक्षा, म्हणजे 56 पेक्षा जास्त आहे किंवा त्याच्या इक्वल आहे का, नाहीये, तर ही कंडिशन नाही होईल, म्हणजे एक्झिक्यूट नाही होणार. तर कोणता कोड एक्झिक्यूट होईल, मग तो इथे येईल, इथे चेक करेल एल्स मध्ये हा कोड आपला एक्झिक्यूट होईल. सो या प्रकारे आपण याचा सिंटॅक्स आणि कोड लिहितो. सो इथे एक्झाम्पल आपण एक कोड करू, सोर्स कंडिशन example dot gf else. आता मैं बोल कि लेट स्टूडेंट मार्क्स इक्वल टू 12, ठीक आहे. आता काय टाकू आपण, इफ स्टूडेंट मार्क्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 35, तो अलर्ट स्टूडेंट इज पास, ओके. एल्स अलर्ट स्टूडेंट इज फेल. सो या प्रकारे आपण, ठीक आहे, कोड लिहित असतो इफ आणि एल्स. आता जर मी एंटर केलं तर काय होईल, स्टुडंट इज फेल. का बरं, कारण की त्याचे मार्क्स ग्रेटर दॅन इक्वल टू 35 होते का, 9 होते, किती होते, 12 होते. मग कोणता ब्लॉक एक्झिक्यूट झाला, एल्स, जो एल्स ब्लॉक होता आपल्यासाठी, ठीक आहे, तो एक्झिक्यूट झाला. कोणता वाला, फॉल्स कंडिशन वाला, फॉल्स कंडिशन, आणि ट्रू कंडिशन वाला हा होता, ठीक आहे, ट्रू कंडिशन. सो या प्रकारे आपण कोड करतो. सो हे झालं आपलं इफ एल्सचं इंट्रोडक्शन, ठीक आहे. तर ते रिमेंबरला काय म्हणतात, रिमेंबर वन ऑफ द टू ब्लॉक्स विल रन आयदर इफ ऑर एल्स ब्लॉक नेवर बोथ, ठीक आहे. दोन ब्लॉक जे असतात ते कधीच एक्झिक्यूट सोबत होत नाही, कधी बी लक्षात ठेवायचं, एक तर इफ विल, एक तर एल्स विल. सो हे कधी बी म्हणजे रिमेंबर करा, ठीक आहे. एक जर कंडिशन ट्रू राहिली तर इफ विल, एक तर एल्स विल. एक मिनिट, आपण बघितलं बरोबर, ठीक आहे. काय होतं, ओनली इफ द टू ब्लॉक्स विल रन आयदर इफ, ठीक आहे, आयदर द इफ ब्लॉक और एल्स ब्लॉक, ठीक आहे. दोन्ही कधीच एक्झिक्यूट नाही होत सोबत. सो कधी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. आता तुम्ही कितीही कोड, आता तुम्हाला इकडे कंडिशन समजला, आता तुम्हाला ऑपरेटर समजले, डेटा टाइप समजला, कंडिशन समजलं, ठीक आहे. म्हणजे कंडिशन तुम्हाला इफ आणि एल्स समजलं. तुम्ही आता काही एक्झाम्पल घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल आपण एक सुपर मार्केटचा आता एक कोड करू, ठीक आहे. सुपर मार्केट आपण काय करू, एक फंक्शन बनवू, ठीक आहे. फंक्शन कॅल्क्युलेट प्राइस नावाचं. याला काय द्यायचं आपण, सर्वात आधी याला देऊया 2 पॅरामीटर पास करायचे, ठीक आहे. आयटम देऊ आणि एक त्याची प्राइस पास करू, ठीक आहे. एक प्राइस देऊ. आता काय होईल याच्याने, ठीक आहे, आपल्याला करायचं काय, प्राइस कॅल्क्युलेशन करायचं, ठीक आहे. काय करायचं आपल्याला, प्राइस कॅल्क्युलेशन, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला ठरवायचं की याचा जो असेल, ठीक आहे, प्राइस ही आहे की प्रिव्हियस प्राइस घेऊ आपण एक, ठीक आहे. प्राइस जर ग्रेटर असेल, असं करू आपण, प्राइस जर ग्रेटर असेल, कंडिशनचं एक्झाम्पल घेऊ, तर आपण त्याला आउटपुट मध्ये दाखवू, ठीक आहे, की प्राइस इज ग्रेटर दॅन, ठीक आहे, अदर प्रोडक्ट्स, ठीक आहे, अदर प्रोडक्ट, असं काहीतरी आपण एक कोड करायला ट्राय करू, ठीक आहे. सर्वात आधी आपण काय करू, एक व्हेरिएबल घेऊ, ठीक आहे. लेट काय घ्यायचं आपण, प्राइस काढून टाकू, एक मिनिट. आपण पॅरामीटर नाही की ते व्हेरिएबल मध्ये स्टोर करू, लेट प्राइस इक्वल टू 85, ठीक आहे. आणि लेट
आयटम्स इक्वल टू आपण घेऊया मँगो 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 आणि अजून इथे घेऊया लेट लेट प्रिव्हियस म्हणजे याच्या आधीची प्राइस. ठीक आहे, सॉरी ओके ठीक आहे. आता येतोय आवाज. काय केलं आपण सर्वात आधी एक प्राइस घेतलं. ठीक आहे, एक फंक्शन बनवलं कॅल्क्युलेट प्राइस नावाचं. त्याच्यात 3 व्हेरिएबल घेतलं. आपल्याला काय चेक करायचं सर्वात आधी याच्यापैकी आपण काय करणार आहे प्रिव्हियस प्राइस जर जास्त असेल तर काय करू आपण तर आपण सांगू की प्रिव्हियस पेक्षा जर करंट प्राइस जास्त आहे तर आपण सांगू की एक्सपेन्सिव्ह आहे. ठीक आहे, नाही तर काय सांगू एल्स मध्ये काय टाकू आपण की जर कमी असेल तर दाखवू त्याला की प्राइस डिक्रीज झाले असं. ठीक आहे, आता आपण काय करू एक व्हेरिएबल लेट करंट प्राइस. ठीक आहे, करंट प्राइस काय करू याची करंट प्राइसचं घेऊ आपण. करंट प्राइस घेऊ आपण 100. ठीक आहे, लेट प्रीवियस प्राइस घेऊ आपण 50. त्याच्यानंतर आपण घेऊ एक लेट आयटम नेम. लेट आयटम नेम. ओके, काय दाखवायची प्राइस नेम काय घेऊ आपण MANGO. ठीक आहे, मँगो साठी आपण एक्झाम्पल घेऊ. आता आपल्याला काय चेक करायचं प्रिव्हियस प्राइस पेक्षा करंट प्राइस मोठे असेल. एक मिनिट यार, अरे रिक्वेस्ट पाठवा ना मला. ऍड कसं येतो कुठे जाऊ आपण. सर्वात आतापर्यंत आपण इफेल्स बघितलं. ठीक आहे, इफेल्सचा आपण एक्झाम्पल घेत होतो बरोबर. आता मी जे लेट जॉईन झाले ठीक आहे त्यांना परत एकदा एक्सप्लेन करतो सर्व. एक मिनिट थांबा, एक कॅन्डिडेट जॉईन होतोय परत. तो जो जॉईन झाला ते आपण लगेच परत एकदा मी एक्सप्लेन करतो. ई फेल्सचा जो पार्ट आहे मी परत एकदा एक्सप्लेन करेल जो लेट जॉईन झाला त्यांच्यासाठी. हो आला तुमचा स्क्रीनशॉट. तुम्ही आता फक्त मीटिंग कट करा. काय आयटम नंबर खालीवर झालेलं होते ना. सांगितलं नक्की तुझा टाकला की स्क्रीनशॉट. तुम्हाला मोबाईल सर दुसरं टाकलं की नाही आले रिक्वेस्ट. एक मिनिट कन्फर्म कोण तन्वी जाधव होती का रे. ओके, सो आपण आता ठीक आहे कंटिन्यू करू. आपलं कोणतं एक्झाम्पल चालू होतं. स्क्रीन विजिबल नसेल एक मिनिट. एंटायर स्क्रीन ओके. सो आपण काय करणार आहे सर्वात आधी प्राइस कॅल्क्युलेटर नावाचं एक फंक्शन बनवणार आहे. ठीक आहे, त्याच्यात काय चेक करायचं आपल्याला. सॉरी, जे लेट आलंय त्याला परत एकदा एक्सप्लेन करतो. आपण बघितलं का आतापर्यंत. आता आपण कोणतं स्टेटमेंट बघणार आहे इफ एल्स. ठीक आहे, आपण इफ बघितलं होतं. ठीक आहे, काल इफचा अर्थ काय असतो जर कंडिशन ट्रू राहिली तर तो कोड त्याच्यामधला एक्झिक्यूट होतो. पण फॉल्स कंडिशनला काय करायचं अशा वेळी त्यांनी काय केलं इफ आणि एल्स नावाचे 2 स्टेटमेंट आणले. त्याच्यात काय होईल इफला काय करेल फक्त ट्रू कंडिशन रन करेल आणि एल्स काय करेल फक्त फॉल्स कंडिशन रन करेल. सो कधीच दोन्ही कोड एक्झिक्यूट नाही होत. ठीक आहे, एकच ब्लॉक एक्झिक्यूट होईल, एक तर ट्रू वाला एक तर फॉल्स वाला, एक तर इफ वाला एक तर एल्स वाला. सो आपण आता एक एक्झाम्पल येऊन काय बघणार आहे सर्वात आधी एक प्राइस कॅल्क्युलेटरचं फंक्शन बनवलं. तो काय करेल करंट प्राइस आणि प्रिव्हियस प्राइस आणि आयटम नेम
हा 3 गोष्ट आपण घेऊ. हा काय चेक करेल जर करंट प्राइस ठीक आहे प्रिव्हियस प्राइस पेक्षा जास्त असेल तर आपण काय करू युजरला सांगू की एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट आहे, नाही तर काय सांगू की यू कॅन बाय, असं एक एक्झाम्पल आपण हे करू शकतो. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याकडे 3 गोष्टी आल्या. ठीक आहे, एक प्राइस आली करंट वाली, काय आली आपल्याकडे करंट प्राइस आली. ठीक आहे, करंट प्राइस आली, त्याच्यानंतर कोणती आली आपल्याकडे प्रिव्हियस प्राइस पण आली. आता कोणते येईल तिसरा कोणता आला आपल्याकडे एक आयटम नेम पण आले. आयटम नेम सो आयटम नेम ठीक आहे, एक प्रिव्हियस प्राइस आणि एक करंट प्राइस. आता आपल्याला काय करायचंय एक कंडिशन लावायची. ठीक आहे, काय चेक करायचं होतं आपल्याला, आपला गोल काय होता जर प्रिव्हियस प्राइस पेक्षा ठीक आहे करंट प्राइस ग्रेटर आहे. ठीक आहे, सो आपल्याला दाखवायचं आउटपुट मध्ये की एक्सपेन्सिव्ह. ठीक आहे, आता आपण चेक करू. ठीक आहे, इफ करंट प्राइस आपलं व्हेरिएबल इज ग्रेटर दॅन और इक्वल टू प्रिव्हियस प्राइस, आपण काय करतो कन्सोल डॉट लॉग किंवा आपण दाखवू अलर्ट आपण दाखवू अलर्ट एक्सपेन्सिव्ह प्लीज डू नॉट बाय. हे झाले आपली ट्रू वाली कंडिशन. जेव्हा ही कंडिशन ट्रू होईल बरोबर, एल्स वाली आपण टाकू फॉल्स वाली कंडिशन. त्याच्यात चेक करू आपण एल्स अलर्ट okay if current price greater than or equal to ठीक आहे previous price, आपण दाखवू इक्वल टू नाही येणार इथे तर ग्रेटर दॅन. जसं एल्स मध्ये आपण काय करू ठीक आहे यू कॅन बाय प्रोडक्ट. नाही आले रिक्वेस्ट. क्लोज करून परत एकदा ओपन करा आणि ते आज जॉईनचं बटन दाबा. ठीक आहे, आता काय करू आपण या कोडला रन करू. ठीक आहे, आता काय येईल आपल्यासाठी आउटपुट मध्ये अरे स्टुडंट फेलचं कुठे येतोय रे, याला कमेंट करू आधी सर्वात आधी या पूर्ण कोडला कमेंट करू. ठीक आहे, ठीक आहे, एक मिनिट द्या, एकच मिनिट. ठीक आहे, भाई मी एकदा लास्ट परत एकदा एक्सप्लेन करेल, त्यामुळे आता मध्ये हे नका करू. ठीक आहे, पण मी एक्सप्लेन करेल तुम्हाला परत एकदा आपण आतापर्यंत काय केलं. सो आपण कुठे होतो याला आपल्याला कमेंट करायचं. ठीक आहे, या कोडला माहित झालं. आता आपण जसं रन केलं आता काय होतं आपल्याकडनं काय अलर्ट का बरं दिसत नाही, आपण एंटर काहीच होत नाही. ठीक आहे, आउटपुट मध्ये आपल्याला काहीच येत नाही का बरं आपण फंक्शन कॉल केलंच नाही. कधी फंक्शन कॉल करायचं. ठीक आहे, फंक्शनचं नाव आणि ठीक आहे फंक्शनचं नाव आणि पॅरेंथेसिस जातो जसं केलं आणि मी इथे रन म्हटलं काय होतं आता काय येतं आपल्याला आउटपुट मध्ये जेव्हा अलर्टला काय येते एक्सपेन्सिव्ह डो नॉट बाय. ठीक आहे, का बरं इथे प्राइस किती आपली प्राइस आपण किती ठेवले करंट 100 आणि प्रिव्हियस 50 होते. आपण काय चेक केलं इथे की करंट प्राइस ठीक आहे तर ग्रेटर असली कशापेक्षा प्रिव्हियस प्राइस पेक्षा, तर आपण काय करू एक्सपेन्सिव्ह आहे नसेल तर काय दाखवायचं की आपण बाय करू शकतो. आता परत आपण चेक करू याची प्राइस जे असेल करंट प्राइस याची 100 आणि प्रिव्हियस आपण याची 50 करून देऊ. आता काय येतं कोणता ब्लॉक रन होईल, आता हा ब्लॉक रन होईल. ठीक आहे, यू कॅन बाय अ प्रोडक्ट, काय आलं यू कॅन बाय अ प्रोडक्ट. या प्रकारे आपण इफ एल्स ठीक आहे ह्या दोन ठीक आहे स्टेटमेंट ह्या कंडिशन असतात ज्या आपण कोड मध्ये फंक्शन बनवून टाकल्या ते. ठीक आहे, आता लास्ट एक जे लेट जॉईन झालंय परत एक्सप्लेन करून देतो की इफ एल्सचा काय यूज आहे.
ठीक आहे. समटाइम वी वॉन्ट टू रन ब्लॉक ऑफ कोड इफ द कंडिशन इज ट्रू. आतापर्यंत कुठे भेटला आपण इफ ला बघितलं की जर कंडिशन ट्रू असेल तर इफ रन होऊन जाईल. अँड डिफरंट ब्लॉक इफ इट इज फॉल्स. सो दिस डुईंग इज इफ एल्स. म्हणजे एक कंडिशन ट्रू असली, आपल्याला माहिती आहे ट्रू असली तर कायम इफ रनच होऊन जाईल. पण कंडिशन ट्रू नाही तर आपल्याला काय करावं लागेल, एक एल्स ब्लॉक असतो तो टाकावा लागेल, त्याचा यूज असतो एल्स ब्लॉकचा. इफ जर कंडिशन फॉल्स आहे तर ते तो कोड रन करण्यासाठी किंवा युजरला इनपुट वरती रिस्पॉन्ड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, एल्स ब्लॉक टाकावा लागतो. तसंच आपल्याला इथे एक्झाम्पल मध्ये बोलले. ठीक आहे. आणि कधी लक्षात घ्यायचं की दोन्ही ब्लॉकने रन होत, कोणता कधीही एकच ब्लॉक रन होईल, एक ते इफ रन होईल किंवा एल्स ब्लॉक जो असेल तो रन होईल. नेवर. ठीक आहे. दोन्ही कधीच रन होत नाही. सो हे कधी बी लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. फक्त एक फंक्शन बनवलं आपण. आपल्याला काय चेक करायचं होतं, प्राइस कॅल्क्युलेट करायची. ठीक आहे. करंट प्राइस घेतो आपण आणि दुसरी कोणती घेतो, प्रिव्हियस प्राइस. आणि एक आयटम ने म्हणजे आपण सुपर मार्केटचा एक्झाम्पल घेतला आपण. आता इथे मँगो घेतलं होतं. आपण काय चेक करतो, जर करंट प्राइस ग्रेटर आहे प्रिव्हियस प्राइस पेक्षा. ठीक आहे. तर आपण काय युजरला दाखवतो, एक्सपेन्सिव्ह आहे, डू नॉट बाय. आणि एल्स मध्ये काय देतो आपण, एल्स यू कॅन बाय प्रोडक्ट. ठीक आहे. तो हा आपण एक कोड केला इफ एल्स ने. मी परत एकदा सांगतो, इफ चा अर्थ असतो ट्रू कंडिशन रन करण्यासाठी बघतो. एल्स चा यूज होतो फॉल्स कंडिशन नंतर कोड रन करण्यासाठी. ठीक आहे. तर या ब्लॉक मधला कोड रन कधी होईल, जेव्हा ही कंडिशन ट्रू होईल. ठीक आहे. इफचं काय होईल, जेव्हा कंडिशन ट्रू झाली हा एक्झिक्यूट होऊन जाईल. एल्सचं काय होईल, तसा फॉल्स झाला तर ही कंडिशन हा याच्यातला कोड रन होईल. सो कधी लक्षात येईल. आणि दोन्ही कधीच रन नाही होत, एकच रन होईल. एक तर हा रन होईल इफ वाला, एक तर एल्स वाला रन होईल. ओके. सो आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे आता तो असेल आपला एल्स इफ. ठीक आहे. इफ एल्स मध्ये कोणाला डाऊट असेल तर इथे मेसेज करा, मी एकदा परत एक्सप्लेन करेल. इफ आणि इफ एल्स मध्ये दोन्ही मध्ये काय कन्फ्युजन असेल. ओके. सो आपण पुढच्या पार्टला जाऊ, तो कोणता असणार आहे, एल्स इफ. ठीक आहे. आता काय आपण बघितला इफ एल्स ना. ओके. इफ एल्स बघितला तर दुसरं स्टेटमेंट काय आहे, एल्स इफ. ठीक आहे. मल्टिपल कंडिशन. ठीक आहे. जर काय बोलता येते आपण डेफिनेशन बघू सर्वात आधी. ठीक आहे. वी नीड टू चेक. ठीक आहे. मोर दॅन टू पॉसिबिलिटीज. ठीक आहे. मोर दॅन टू पॉसिबिलिटीज वी यूज एल्स इफ टू ऍड एक्स्ट्रा कंडिशन बिटवीन इफ अँड एल्स. आपल्याला काय करायचंय, जर आपल्याला दोन पेक्षा अधिक पॉसिबिलिटीज आहे आपल्याकडे, म्हणजे एक ट्रू आहे आणि एक फॉल्स आहे, अजून एक ट्रू आहे. ठीक आहे. म्हणजे एक कंडिशन घेतली आपण इफ ची, काय होती, रन इफ कंडिशन वन इज ट्रू. बरोबर. पण आपल्याला अजून एक कंडिशन टाकायची, रन इफ कंडिशन वन इज फॉल्स बट कंडिशन टू इज ट्रू. म्हणजे ही कंडिशन जरी फॉल्स झाली तर आपल्याला जर ही कंडिशन ट्रू असेल, ठीक आहे, म्हणजे दुसरी एल्स इफ आली तर आपल्याला कोड, ठीक आहे, एल्स इफ मधला रन करायचा आहे. आणि रन इफ दोन्ही जर आपल्या फॉल्स असला, ठीक आहे, म्हणजे एल्स इफ बी असली आणि एल्स बी दोन्ही फॉल्स झाल्या तर आपण एल्स रन करू. आता परत एक्सेल वरती येतो, तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे. काय म्हणतो त्यांचा सिंटॅक्स, सर्वात आधी त्यांची डेफिनेशन काय म्हणते, कॉपी करू द्या, मला इझी एक्सप्लेन करतो मी. हा त्यांचा सिंटॅक्स. काय बोलले ते सर्वात आधी, स्टार्ट करू त्यांच्या डेफिनेशन पासून. काय बोलले ते सर्वात आधी, वी नीड टू चेक वन मोर दॅन, ठीक आहे, टू पॉसिबिलिटीज. ठीक आहे. टू पॉसिबिलिटीज कसं असतात, ठीक आहे. सो वी यूज एल्स इफ अँड ऍड एक्स्ट्रा कंडिशन बिटवीन इट. ठीक आहे. टू पॉसिबिलिटीज काय असते,
आतापर्यंत आपण काय चेक करत आलो, इफ आणि एल्स चेक करत आलो. ह्या किती झाल्या, 2 पॉसिबिलिटीज झाल्या, पण 2 पेक्षा जास्त पॉसिबिलिटीज राहू शकतात. ठीक आहे, म्हणजे एक ट्रू होईल. ठीक आहे, की इफ ट्रू होते बरोबर, रन्स इफ ट्रू. ठीक आहे, पण का जर आपले ही पहिली इफ जे असेल, ठीक आहे, ही फॉल्स होते, म्हणजे ही कंडिशन फॉल्स होते, तर आपल्याला अजून एकदा चेक करायचं आहे की हा ही बी फॉल्स होते का. ठीक आहे, तर ते आपण एल्स इफ मध्ये जातो. त्याच्यानंतर काय असते, रन इफ नन ऑफ अबो आर ट्रू, म्हणजे जर दोन्ही फॉल्स होत्या, ठीक आहे, इफ बी आणि एल्स इफ बी, तर काय चेक करतो आपण, काय एक्झिक्यूट करतो एल्स. ठीक आहे, पहिले आपण काय चेक करू, इफ जर ट्रू आहे तर तो ब्लॉक रन करू. ठीक आहे, त्याच्यानंतर काय असते दुसरी, एल्स इफ कधी रन होईल, जर पहिली कंडिशन फॉल्स झाली. ठीक आहे, म्हणजे अरे इफ फॉल्स होऊन गेलं, पण आपल्याला परत एकदा आपण चेक करतो इफ फॉल्स झाल्यानंतर की की दुसरी कंडिशन. ठीक आहे, रन इफ कंडिशन 1 इज फॉल्स. ठीक आहे, कंडिशन 1 आपली काय झाली, फॉल्स झाली, बट कंडिशन 2, ठीक आहे, इज ट्रू, म्हणजे कोणती, ही ट्रू होईल, ही पहिले फॉल्स होईल. ठीक आहे, इफ जर फॉल्स झाली आपण काय चेक करू, एल्स इफ चेक करू. त्याच्यानंतर काय, जर दोन्ही फॉल्स होते तर कोणती चेक करू, एल्स चेक करू. सो आता हे तुम्हाला कोड मध्ये जास्त, ठीक आहे, समजेल असं थेरी समजवण्यापेक्षा आता आपण कोड घेऊ, मी तो एक्सप्लेन करतो तुम्हाला, तुम्हाला एक्झॅक्टली काही होतं काय, की याचा यूज केस काय राहतो. ठीक आहे, आता सर्वात आधी त्यांनी काय केले, एक मार्क्स नावाचं व्हेरिएबल डिफाईन केलं. ठीक आहे, डिक्लेअर केलं. त्याच्यात त्यांनी काय चेक केलं, तर ग्रेडिंग सिस्टीमचं, ठीक आहे, एक्झाम्पल घेतलं त्यांनी, परफेक्ट एक्झाम्पल आपण एक्सप्लेन करतो. सर्वात आधी काय केलं त्यांनी, मार्क्स चेक घेतले. ठीक आहे, बरोबर 75, म्हणजे एक स्टुडंट आहे त्याला किती मार्क्स पडले, 75. त्याच्यानंतर त्यांनी काय चेक केलं, मार्क्स ग्रेटर दॅन और इक्वल टू 90 असतील तर कोणता ग्रेड द्यायला पाहिजे त्याला, ए. ठीक आहे, आता ही कदाचित फॉल्स होऊ शकते बरोबर, कारण की त्याचे मार्क्स जे असतील ते 90 पेक्षा जास्त आहे का नाही आहे, त्याचे किती 75. मग आपल्याला कोड कसा करावा लागेल, अरे इथं मग आपल्याकडे एल्सिफ नसतं तर आपण काय केलं असतं, फक्त एल्स लिहून दिलं असतं इथे, आणि आपण केलं असतं की फेल आहे असं. ठीक आहे, बट आता आपल्याला इथे यूज केस काय आलायचं, आपल्याला ग्रेड दाखवायचं. ठीक आहे, मार्क्सवर आपल्याला काय दाखवायचं आहे, युजरला आणि स्टुडंटला ग्रेड दाखवायचं की त्याला कोणता ग्रेड आहे. जसं आपल्या जसं तुम्हाला फर्स्ट क्लास, डिस्टिंक्शन, ठीक आहे, हे कशावर चेक करतो आपण, कंडिशनच असते ती, किती मार्क्स पडले तुम्हाला, त्याच्यावर तुम्हाला रिझल्ट मध्ये या गोष्टी दिसतात. सेम तुम्हाला एक्झाम रिझल्ट मध्ये ग्रेड दिसतात प्रत्येक सब्जेक्टचे, ते याच्यानेच दिसतात. ठीक आहे, इफ ह्याच कंडिशन असतात इथे, की जर इफ 90 पेक्षा ग्रेटर मार्क्स आहे तर ग्रेड ए द्यायचं बरोबर, बट 75 पेक्षा ग्रेटर आणि इक्वल असेल, ठीक आहे, तर आपल्याला काय द्यावं लागेल, बी ग्रेड द्यायचं, आणि ते बी नसेल, ठीक आहे, एलसी आता ही बी फॉल्स झाली. ठीक आहे, मग आता कोणती येईल, 50 पेक्षा, ठीक आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर कोणता ग्रेड सी, आणि एल्स कोणता असेल, फेल, म्हणजे यांच्या कोणत्याच कॅटेगरीत लाई करत नाही तो, कोणता येईल तो फेल येईल. सो आता परत आपण स्वतः कोड करून त्याच्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. ठीक आहे, आता समजा एक स्टुडंट आहे, हा स्टुडंट इथे करू आपण, हा काय एक स्टुडंट, बोलूया, हा एक तुमचा स्टुडंट झाला. ठीक आहे, आपल्याला याचं काय करायचं, याला याचा रिझल्ट शो करायचा. ठीक आहे, याचा आपल्याला रिझल्ट शो करायचं. आपलं काय काम आहे, एक प्रोजेक्ट बनवायचा आहे, त्याच्यात इथे रिझल्ट असेल तो शो करायचा, रिझल्ट आपल्याला दाखवायचं. सो आता इथे काय येईल, याला मार्क्स किती असू शकतात. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल याचे लेट आपण मार्क्स किती घ्यायचे, 50 घेऊ. ठीक आहे, मार्क्स 50 घेऊ. आपल्या कंडिशन काय असतील, जर 9 ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन 9 ते असतील तर आपल्याला काय शो करायचं असेल, याचा ग्रेड ए बरोबर, ए. ठीक आहे, परत आपण चेक करू, ग्रेटर दॅन, आपण चेक करू 70 असतील तर ग्रेड बी, कोणता ग्रेड आहे त्याचा, बी. ग्रेटर दॅन, कॉपी इथे, कॉपी इथे, कॉपी किती करायचं, ग्रेटर दॅन 50 असतील तर काही आपल्याला बघायचं याचा ग्रेड कोणता येईल,
ग्रेड आपल्याला दाखवायचं सी. ठीक आहे. सो आपण काय चेक केलं आता. आता हा कोणत्या कॅटेगरी मध्ये आहे करेल. ग्रेटर याला किती ग्रेटर दॅन आपण इक्वल बी टाकू. ठीक आहे. इक्वल परत इथे इक्वल. हा याला कोणता ग्रेड भेटणार आहे आता. सी ग्रेड भेटणार आहे. ठीक आहे. कारण हा कोणता कशामध्ये येईल. याचे मार्क्स ग्रेटर दॅन 90 आहे का नाही झाला फॉल्स. ठीक आहे. याचे ग्रेटर दॅन 70 आहे का नाही हे फॉल्स झाले. ठीक आहे. इथे आपण काय चेक करू मल्टिपल कंडिशन चेक करू. पहिले इथे येईल तो इफ. ठीक आहे. इफ मध्ये आला ग्रेटर दॅन 90 का नाही झाली फॉल्स कंडिशन. मग इथे एल्सिफ आपण स्टेटमेंट यूज करू. ठीक आहे. की पहिली फॉल्स असली तर एल्सिफ मध्ये येईल तो चेक करेल अरे ग्रेटर दॅन 70 झाली ही पण फॉल्स झाली. ठीक आहे. परत इथे येईल तो एल्सिफ मध्ये परत चेक करेल ग्रेटर दॅन इक्वल टू 50 आहे का. ठीक आहे. ही कंडिशन ट्रू झाली एक्झिक्यूट झाली. ही बी नसते. ठीक आहे. त्याला मार्क्स जर राहिले असते 20 किंवा फॉर एक्झाम्पल त्याला मार्क्स किती राहिले असते आपल्या इथे त्याला मार्क्स जर राहिले असते. ठीक आहे. 10 राहिला असता ते काय केलं असतं आपण एल ब्लॉक लिहिला असता तिथे बोललो असतो फेल. सो हेच कोड त्यांनी आपल्याला इथे करून दाखवलंय हे जे मी एक्सप्लेन केलं. इफ मार्क्स 75 असतील तर ग्रेड एलसिफ आपण आता सेम हाच कोड एक ट्राय आउट करू. लेट. ठीक आहे. मार्क्स आपण घेऊ 50 साठी एक्झाम्पल घेत होतं बरोबर. पहिले काय चेक करून घेऊ इफ मार्क्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 90 आपल्याला कोणता एक्झिक्यूट व्हायला पाहिजे कन्सोल डॉट लॉग ग्रेड ए. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला मल्टिपल कंडिशन लिहायला काय करतो आपण एल्स इफ मार्क्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 70 console log ग्रेड बी. आणि लास्ट कोणते होते आपले एल्स इफ मार्क्स इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 50 तर काय द्यायचं आपल्याला console डॉट लॉग ग्रेड सी. आणि लास्ट कोणते आपली एल्स. हे सर्व फेल होऊन गेले. ठीक आहे. यातले एक बी ट्रू झाले नाही. आपल्याला फेलला कोणती द्यायची फेल कन्सोल डॉट लॉग यू आर फेल. सो ही कंडिशन आपली एक्झिक्यूट होईल. सो सगळ्यात आधी आपण याला कमेंट करू. ठीक आहे. आधीच्या पूर्ण कोडला त्याला प्रॉब्लेम नाही ना आपण आलो अनकनेक्टेड आहे ना. त्याच्यानंतर हे कॅल्क्युलेट प्राइस फंक्शन आणि आता हा आपण कोड रन करून आपल्याला आउटपुट काय आपण ते चेक करू. ठीक आहे. जसा मी कोड रन केला मार्क्स ऑलरेडी बीन डिक्लेअर. इथे कुठे मार्क्स डिक्लेअर केला आपण सॉरी यार हा कोड काढून टाकू आपण. त्याच्यानंतर याला काढू फक्त जो आपला गरजेचा आहे कोड बस यालाच ठेवू आपण आणि याला क्लिअर करू एंटर करू. काय आलं याला हा कशात एक्झिक्यूट झाला आता बी मध्ये किती आले आपल्याला एल्सिफ. ठीक आहे. आपण मार्क्स किती डिफाईन केले होते. ठीक आहे. एक मिनिट मी कमेंट कोणता कोड केला चेक करू दे. बी 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 ओके याला आपण करूया 50 आणि आता चेक करू आता कोणता आपल्यासाठी कोणता आला आपल्याला इथे आला ना. इथे एक्झिक्यूट होऊन आपल्याला कोणता ग्रेड दिला याने सी ग्रेड दिला. का बरं इथे आपण मार्क्स कोणते दिले होते 50. ठीक आहे. आता याने चेक केलं सर्वात आधी इफ मध्ये की 90 पेक्षा ग्रेटर किंवा इक्वल 90 चा इक्वल आहे का झाली फॉल्स. इथे आला. ठीक आहे. इथे चेक करेल तो 75 पेक्षा ग्रेटर किंवा इक्वल आहे का ही पण फॉल्स झाली. इथे येईल तो परत 50 पेक्षा आणि 50 पेक्षा जास्त किंवा 50 मार्क्स आहे का त्याला आहे 50 मार्क्स आहे. मग काय लिहिलेला कन्सोल याचा ग्रेड कोणता येऊन जाईल सी येऊन जाईल. आता सेम मी इथे 10 दिले. ठीक आहे. तर आता तो काय लिहिलेला ग्रेड
एफ प्रिंट होईल. कसं काय, हा कोणत्याच कंडिशन मध्ये लाय करत नाही. ओके, सो ही बी फॉल्स होऊन जाईल, ही बी फॉल्स झाली, ही बी फॉल्स झाली, ही पण फॉल्स झाली. उरली कोणती फक्त मग ही एल्स वाली, एल्स इफ वाली नाही, फक्त एल्स वाली फॉल्स कंडिशन वाली कन्सोल लॉग, त्याला ग्रेड जॉब भेटेल. सो ठीक आहे, आता आपण एक ब्रेक घेऊ, परत एकदा एक्झाम्पल तुम्हाला एक्सप्लेन करेल. ठीक आहे. या पेजमध्ये तर काही कळलं असं वाटतं मला. ओके, सो लगा एक्झाम्पल आपण एलसीफ बघतो. एलसीफचा काय असतो, सर्वात आधी मार्च जे आपले, ठीक आहे, चेक केला आपण, कोणती कंडिशन चेक केली, मार्च. 2 मिनिट, एकच मिनिट. जयेश उज्ज्वला शिंदे, ठीक आहे, वरच्या सर्व कंडिशन होते फॉल्स आणि एकच कंडिशन ट्रू होईल, ती कोणती राहील, एल्स वाले. सो या प्रकारे आपण एल्सिफचा यूज करतो. ठीक आहे, आपल्या प्रोग्राम मध्ये काय म्हणतात, जावास्क्रिप्ट चेक इज कंडिशन, ठीक आहे, फ्रॉम टॉप टू बॅटम अँड रन फर्स्ट ब्लॉक हुज कंडिशन इज टू द रेस्ट आर स्किप. सो कधी लक्षात घ्यायचं, जावास्क्रिप्ट कसं एक्झिक्यूट करतो त्याच्या कोडला. सो टॉप टू बॉटम म्हणजे इथून कंडिशन चेक करायला स्टार्ट करेल, जसं मी एक्सप्लेन केलं तुम्हाला. इथे कुठून स्टार्ट करेल, तो इथून स्टार्ट चेक करेल, आणि जिथे त्याला ट्रू कंडिशन भेटले तो काय करेल, ते प्रिंट करून देईल. जसं आपण मार्क्स वाढवल्यावर काय यायचं, आपले ही कंडिशन ट्रू होऊन जायची, इथे कोड एक्झिक्यूट होणं थांबून जायचं. काय होतं, आपल्याला कन्सोल लॉग मध्ये ग्रेड सी या प्रिंट होऊन जायचं. सो हे कधी लक्षात द्यायचं, जावास्क्रिप्ट फ्रॉम टॉप टू बॉटम कोड एक्झिक्यूट करत जाते, त्याच्याप्रमाणे तो ब्लॉक असेल तो एक्झिक्यूट होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आता कोणता आहे, नेस्टेड इफ आहे. ठीक आहे, ह्याच्यात कोणाला डाऊट आहे एलसीफ मध्ये, असेल तर विचारू शकता, नसेल तर आपण मग पुढचा यायला जाऊ. ठीक आहे, एलसीफचं काय असतं, फक्त मल्टिपल कंडिशन जे असतात ते आपण चेक करत राहतो, की एवढं लक्षात ठेवायचं. एलसीफचा यूज काय, मल्टिपल कंडिशन चेक करणं. तो पहिले चेक करेल की हा ट्रू आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर चेक करेल ही ट्रू आहे, ही फॉल्स असली की परत तो त्याच्याकडे जाईल, म्हणजे हे जसं, ठीक आहे, वरून खाली टॉप टू बॉटम तो चेक करत जाईल. जिथे त्याला ट्रू कंडिशन भेटली तिथून एक्झिक्यूट होऊन तो आपल्याला आउटपुट प्रिंट करून देईल. सो या प्रकारे आपण एलसीफचा यूज करतो. ठीक आहे, सो आता पुढचा जे असेल ते आपले असेल नेस्टेड, कोणता आपला पुढचा आहे नेस्टेड इफ. ठीक आहे, तर नेस्टेड इफचा काय यूज असतो, नेस्टेड इफ इज अ स्टेटमेंट रिटर्न इनसाइड अनदर इफ स्टेटमेंट. ठीक आहे, काय म्हणता येते, नेस्टेड इफ इज अ स्टेटमेंट रिटर्न इनसाइड अनदर इफ स्टेटमेंट. ठीक आहे, इफ it is useful when a second condition depends on first one being true. So ठीक आहे, हे आपण एक्झाम्पलने एक्सप्लेन करू, म्हणजे तुम्हाला जास्त समजेल. ठीक आहे, नेस्टेड इफचा यूज काय असतो थेरी वाचण्यापेक्षा. ठीक आहे, आता इफचा जर कळालं तुम्हाला, तर इफचा काय असतो, मल्टिपलच्या कंडिशन आपल्याला टाकायचं असतील तर आपण एल्स इफ यूज करतो. ठीक आहे, आता आपल्याला बघायचं आहे नेस्टेड इफचा यूज काय असतो. नेस्टेड इफ आपण इथे आता काय यूज होतोय, ठीक आहे, सर्वात आधी काय केलं त्यांनी, एज नावाचं एक व्हेरिएबल घेतले, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी काय केलं, एक आयडी बनवली. ओके, हॅज आयडी म्हणजे काय, बुलियन डेटा टाईपने एक व्हेरिएबल डिक्लेअर केलं की त्याला आयडी आहे का नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर काय चेक करता येते, म्हणजे आपण एक एंट्री गेट साठी त्यांनी कोड केला. ठीक आहे, एंट्री गेट साठी तुम्हाला फॉर एक्झाम्पल कॉलेजचं तुम्हाला एंट्री द्यायचं असेल तर काय चेक करेल तो, सर्वात आधी एक एज मध्ये किती गेले आपण, 20 स्टोर केली. आणि हॅज आयडी म्हणजे काय, त्याच्याकडे आयडी आहे का, आयडी जसं आयडेंटिटी कार्ड असतं ते. ठीक आहे, तो काय चेक करेल, इथे काय दिलंय, ट्रू. आता आपण इथे चेक करतोय, ठीक आहे, जी एज असेल ती ग्रेटर दॅन आणि इक्वल टू 20 आहे का. ठीक आहे,
जर 20 असेल तर आणि लगेच काय चेक करतो आपण, परत एक कंडिशन चेक करतो की आयडी आहे का त्याच्याकडे, असेल तर त्याला बोलतो की एंट्री अलाउड आहे, नसेल तर ठीक आहे प्लीज ब्रिंग युअर आयडी. आणि हे बी सर्व फॉल्स होत आहे तर काय चेक करतो आपण, यू टू एंटर. ठीक आहे, आता हे परत एकदा एक्सप्लेन करतो आपण सोबत थोडं करू, म्हणजे मला एक्सप्लेन करायला ठीक आहे तुम्हाला समजायला सोपं झालं. ठीक आहे, काय केलं आपण, एक व्हेरिएबल डिफाईन केलं सर्वात आधी लेट. ठीक आहे, एज नावाचं, त्याला काय दिलं सर्वात आधी, याला कमेंट करू आपण. लेट एज नावाचा आपण देऊ त्याला 18. ठीक आहे, आणि लेट हॅज आयडी नावाचं, हॅज आयडी, याला काय करू आपण, ट्रू करू. ठीक आहे, आता काय होणार आहे, पहिली कंडिशन काय आपली, एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20. ठीक आहे, मग आपण त्याच्यात, हा आपला झाला सिंटेक्स. ठीक आहे, बट आपल्याला नेक्स्टेड इफ आहे ना, आता आपल्याला परत एक इफ टाकायचं आहे, आपल्याला त्याचा चेक करायचं, इफ हॅज आयडी ट्रू असेल, म्हणजे आता काय केलं आपण, ही पण चेक केली आणि हा दोन्ही पण चेक केलं. मग आपण देऊ सोल डॉट लॉग वेलकम, वेलकम. ठीक आहे, एल्स नाही तर काय देऊ आपण, एल्स. ठीक आहे, काय बोलले ते नंतर काय बोलले, इफ. ठीक आहे, एल्स प्लीज कन्सोल डॉट लॉग, एक मिनिट हा सिंटॅक्स नीट बघू द्या. ठीक आहे, हा पहिला इफ, कमेंट इफ झाला, त्याच्यानंतर एल्स आणि हा एल्स. ठीक आहे, सो आपण काय करू, जसं इथे टाकू आपण लगेच एल्स, इथे टाकूया आपण कन्सोल डॉट लॉग, कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, प्लीज ब्रिंग युअर, ठीक आहे, आयडी. ठीक आहे, आणि हे सर्व फॉल्स झाले तर आपल्याला काय करायचं आहे, लास्टला काय टाकायचं, एल्स कन्सोल डॉट लॉग यू आर टू यंग फॉर कॉलेज, ओके. आता आपण जसं याला एक्झिक्यूट केलं, इज नॉट डिफाईन करू शकतो, दोन ठिकाणी एज आहे का, पहिला कमेंट करू आपण. तर आपण आता काय होईल आपल्यासाठी, यू आर टू यंग फॉर कॉलेज. कसं काय झालंय, सर्वात आधी तू इथे आला बरोबर, याची एज 20 पेक्षा किंवा 20 पेक्षा जास्त किंवा 20 आहे का. ठीक आहे, ही झाली फॉल्स. ठीक आहे, मग परत चेक केलं त्याने, अरे तिच्याकडे आयडी कार्ड आहे का, जर आयडी कार्ड असेल तर ट्रू कर. ठीक आहे, आणि हे बी नसेल तर काय कर, प्लीज ब्रिंग बॅक, म्हणजे आयडी नसेल तर काय पाठवून दे त्याला की तू तुझी आयडी आण असं, आणि हेच. ठीक आहे, दोन्ही कंडिशन फॉल्स असतील तर काय दाखव, यूपीएम फॉर कॉलेज. आता आपण काय करू, फक्त एला जे असेल याला करून देऊ आपण, एज इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, आपण एज डिफाईन करू याची 20 आणि एज आपण टाकू याची 21. आता काय प्रिंट होतं ते सांग, आता काय प्रिंट होईल, वेलकम प्रिंट झालं बरोबर, कोणतं एक्झिक्यूट झालं, हे झालं. आता मी याला फॉल्स केलं तर काय होईल, याला जसं फॉल्स केलं आता काय एक्झिक्यूट होईल, प्लीज ब्रिंग बॅक युअर आयडी. आता कोणतं एक्झिक्यूट झालं, हे एक्झिक्यूट झालं. आता एकच काय होतं कळालं, आपल्याला दोन व्हेरिएबल आपण कंडिशन लावतो. ठीक आहे, एज वरती बी आणि आयडी वरती बी. ठीक आहे, तसं हे ट्रू होतंय. ठीक आहे, डेफिनेशन काय म्हणते, nested if statement written inside another statement is useful when second condition depend on first one being is true. ठीक आहे, ही कंडिशन कशावर डिपेंड करते आपली,
ही सेकंड कंडिशन, जर पहिली ट्रू असली, ठीक आहे, जर तो त्याचं एज जे असेल ते 20 पेक्षा ग्रेटर आहे, ठीक आहे, तरच त्याच्याकडे काय असेल, आयडी कार्ड असेल, बरोबर आहे, तरच ही कंडिशन ट्रू होईल. म्हणजे ही ट्रू झाली तर ही 100 आणि 1% ही ट्रूज असेल, कारण की जर त्याची एज जी असेल, ठीक आहे, ती 20 पेक्षा ग्रेटर, त्याच्याकडे आयडी कार्ड असेल आणि नसेल, तर आपण काय करतो, प्लीज ब्रिंग, त्याप्रमाणे आपण युजरला इनपुट देतो, ठीक आहे, प्लीज ब्रिंग बॅक युअर आयडी. आणि ह्या दोन्ही कंडिशन फॉल्स असतील तर आपण काय टाकतो की एल्स स्टेटमेंट टाकतो, ठीक आहे. त्याचं काय असतं, युअर टू यंग फॉर कॉलेज म्हणजे काय आलं, हे आपलं स्टेटमेंट झालं आहे, दोन्ही फेल. फक्त आपल्याला काय दाखवायचं युजरला की तू म्हणजे एंटर करण्यासाठी, ठीक आहे, तू यंग. सो या प्रकारे आपण काय करतो, नेस्टेड इफ स्टेटमेंट, ज्या प्रकारे आपण नेस्टेड इफ जे असतं ते लिहित असतो, ठीक आहे. हिअर द इनर, काय बोलले ते, ठीक आहे, हिअर द इनर इफ एल्स, ठीक आहे, ओनली रन वेन द आउटर कंडिशन इज ट्रू. सो जोपर्यंत हे ट्रू होत नाही, ठीक आहे, तोपर्यंत हे रन होणार नाही. हे नेस्टेड डिपेंड कशावर आहे आपलं, हे पूर्ण याच्यावरती डिपेंड आहे, ठीक आहे. आउटर जे असतं, ठीक आहे, एज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 18 वर याच्यावर डिपेंड राहील. आणि त्याच्यानंतर हे जेव्हा ट्रू होईल, ठीक आहे, इट्स ओनली रन्स, ठीक आहे, जर हे ट्रू झालं तरच तो इथे येईल आणि हे रन करेल, नाही तर तो काय करेल, डायरेक्ट याच्यामध्ये निघून जाईल, ठीक आहे, एल्स मध्ये, जसं आपण एक्झाम्पल मध्ये बघितलं. जर हे जर आपण फॉल्स केलं, इथे जर मी एज टाकून दिली 8, तो काय होईल, तो डायरेक्ट इथे येऊन जाईल. बघा, यू आर टू यंग फॉर कॉलेज, बरोबर, काय आलं आपल्याला, यू आर टू यंग फॉर कॉलेज. का बरं, कारण ही पास, ठीक आहे, ही होऊन गेली फेल आपली सर्वात आधी. आपण एज दिले 8, आपल्याला किती पाहिजे होतं, 20 किंवा 20 पेक्षा मोठी पाहिजे होती, बरोबर. ही जशी फेल झाली तर तो इथे नाही चेक करणार, ठीक आहे, नेस्टेड मध्ये नाही ना, तो काय करेल, डायरेक्ट इथे येईल, या एल्स मध्ये येईल आणि इथून आपल्याला रिटर्न करून देईल, ठीक आहे, की यू आर डुईंग फॉर, ठीक आहे, कॉलेज. तो या प्रकारे आपण कोणतं लिहितो, नेस्टेड इफ जे स्टेटमेंट आहे ते लिहित असतो, ठीक आहे. सो आता मी परत एकदा आपलं काय झालंय, ठीक आहे, पूर्ण एक्सप्लेन करतोय, त्याच्यानंतर तुमची एक्सरसाइज राहणार आहे, ठीक आहे. आपण आज काय शिकलो ते एक्सप्लेन करतो परत. त्याच्यानंतर तुमचे 10 क्वेश्चन राहतील आजच्या टॉपिकवर आणि आतापर्यंत जे टॉपिक झाले त्यांच्यावर. एक मिनिट, ठीक आहे. सो आपण ट्राय करू. इथून आपण सर्वात आधी काय बघितलं, आपण इफ बघितलं होतं, ठीक आहे. परत एकदा इंट्रोडक्शन दिलं. आपण सर्वात आधी बघितलं होतं एल्स इफ, ठीक आहे. एल्स इफचं काय इंट्रोडक्शन होतं आपल्याला, ठीक आहे. समटाइम्स वी वॉन्ट टू रन वन ब्लॉक ऑफ कोड वेन द कंडिशन इज ट्रू, ठीक आहे, अँड डिफरंट ब्लॉक इफ इट इज फॉल्स, ठीक आहे. इट्स डुईंग युजिंग इफ अँड एल्स. आपण बघितलं होतं की आपल्याला काय लागते, एक कंडिशन जे असते, एक कंडिशन काय लागते आपल्याला, एक लागते ट्रू, ठीक आहे. रन इफ कंडिशन इज ट्रू, तर आपला हा ब्लॉक एक्झिक्यूट होतो, बरोबर. बट जर कंडिशन फॉल्स असेल तर आपल्याला काय करावं लागतो, हा एल्स ब्लॉक जो असतो तो एक्झिक्यूट करावा लागतो, ठीक आहे. त्याच्यासाठी आपण कोणता यूज करतो, इफ एल्स या स्टेटमेंटचा यूज करतो. दोन्ही सोबत लिहितो, फक्त इफ नाही लिहित, ठीक आहे. जिथे आपल्याला वाटतं की आपली कंडिशन फॉल्स होणार आहे, आपण काय करतो, एल्स, इथे एल्स ब्लॉक टाकतो. त्याच्यासाठी इफ आणि एल्स हे यूज करतो. आणि हे कधी लक्षात ठेवायचे, दोन्ही कधीच एक्झिक्यूट होत, ठीक आहे. एकच ब्लॉक एक्झिक्यूट होईल. ब्लॉक म्हणजे काय, या कर्ली ब्रेसेस मध्ये जेवढा कोड येतो त्याला काय म्हणतात, ब्लॉक म्हणतात. कधी लक्षात ठेवायचं, ठीक आहे. सो एक तर इफ रन होईल, एक तर एल्स रन होईल, दोन्ही कधीच एक्झिक्यूट रन नाही होणार, ओके. त्याच्यानंतर कोणता आहे, आपण एल्स इफ बघितलं, ठीक आहे. एल्स इफचं काय असतं, जेव्हा आपल्याला, ठीक आहे, मोर दॅन 2 पॉसिबिलिटीज वी यूज एल्स इफ टू ऍड एक्स्ट्रा कंडिशन बिटवीन इफ अँड एल्स, ठीक आहे. जेव्हा आपण बघितलं की आपली पहिली कंडिशन ट्रू होते, ठीक आहे,
आणि एल्स इफ केव्हा टाकतो आपण, इफ द कंडिशन 1 इज फॉल्स बट कंडिशन सेकंड इज ट्रू. केव्हा येईल, ही जर ठीक आहे ही फॉल्स होऊन गेली आपली, मग काय रन होईल, एल्स इफ रन होईल. परत आपण एल्स इफ टाकलं तर काय, ही फॉल्स झाली तर त्याच्या पुढची रन होईल. जसं आपण एक्झाम्पल बघितलं. ठीक आहे, याच्यात काय करतो आपण, जेव्हा मल्टिपल पॉसिबिलिटीज असतात, ठीक आहे, मोर दॅन 2 पॉसिबिलिटीज, जसं आपण ग्रेडचं एक्झाम्पल बघितलं, जर त्याला 20 मार्क्स आहे, ठीक आहे, तर आपण काय बघतो 90 पेक्षा ग्रेटर असतील तर आपण काय दाखवतो, ती एक पहिली कंडिशन झाली. ठीक आहे, आपण ग्रेड ए देतो. जर 75 पेक्षा असेल तर ग्रेड बी. जसा जसा फॉल्स होत जातील तसं तसं कोड एक्झिक्यूट होऊन जाईल. जिथे ट्रू झाले, आपली कंडिशन मीट झाली, काय होईल आपल्याला आउटपुट मध्ये प्रिंट होऊन जाईल. आणि लास्टला आपण काय देतो, एल्स ब्लॉक टाकतो. तिचं काय काम असतं, या सर्व फॉल्स झाल्या, ठीक आहे, ऑल कंडिशन बिकम फॉल्स, तेव्हा आपण काय करतो, हा एल्स जो ब्लॉक असतो तो एक्झिक्यूट करतो. ठीक आहे, जसं आता एक्झाम्पल आपण बघितलं. ठीक आहे, यांनी काय घेतलं, मार्क्स 75 घेतले. 90 पेक्षा किंवा इक्वल टू 90 आहेत का असतील तर आपण काय करतो, कन्सोल लॉग ग्रेड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यांनी टाकलं एल्स इफ, इथे कंडिशन झाली फॉल्स. ठीक आहे, इथे मग तो कशावर आला, एल्स इफ वरती आला. ठीक आहे, मग तो चेक करेल परत 75 किंवा इक्वल टू असेल का 75 पेक्षा, 75 पेक्षा ग्रेटर किंवा इक्वल आहे का, आहे इथे ट्रू होऊन जाईल. इथे तो जाणारच नाही. बरोबर, इथूनच तो रिटर्न आपल्याला करून काय करेल, हे प्रिंट करून देईल. ठीक आहे, मेड बी. हेच जर कमी राहिले असते मग तो परत इथे आला असता. ठीक आहे, परत इथे आला असता, नाही तर मग 10 मार्क राहिले असते, त्याने काय प्रिंट केला असतं, लास्टचा जो एल्स ब्लॉक राहतो तो प्रिंट केला असता. आणि कधी लक्षात ठेवायचं, जेव्हा ते कुठून चेक करतो आपले स्टेटमेंट, म्हणजे कंडिशन फ्रॉम टॉप टू बॉटम. त्यामुळे इथून येईल 1 बाय 1 इथून एक्झिक्यूट करत जाईल. ठीक आहे, जावास्क्रिप्ट प्रत्येक चेक करत जाईल की हे आहे का, हे आहे का, जिथे ट्रू भेटलं त्याला तिथून आपल्याला रिटर्न करून दिलं आपण. एक मिनिट कोण रिक्वेस्ट मारतोय, प्रांजल नागोडे आहे ना, फी भरली. ठीक आहे, अरे लेट झालं असतं. आपण कुठपर्यंत होतो, आपण होतो. ठीक आहे, आता आपले झाले होते एल्स इफ, नंतर आता पुढचं कोणतं आपला, नेस्टेड इफ. ठीक आहे, नेस्टेड इफचा काय यूज असतो, नेस्टेड, ठीक आहे, इफ स्टेटमेंटचा काय यूज असतो, if the statement inside, ठीक आहे, written inside another if statement, ठीक आहे, useful when second condition depend on first one being true. So ही जर ट्रू असली, ठीक आहे, सो कधी लक्षात घ्यायचं, हे लक्षात ठेवा फक्त, इफ इनर इफ एल्स रन ओनली वेन द आउटर कंडिशन इज बिकम ट्रू. ठीक आहे, जर ही कंडिशन ट्रू असली तरच हा बाकीचा कोड जो असेल तो एक्झिक्यूट होईल. हे कधी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तरच हे नेस्टेड आपण इफ टाकलं इथे चालू होईल. डिपेंड कशावर आहे, ही रन होणं, जर त्याची एजच, इथे एक्झाम्पल काय घेतलं, त्याची एजच जर 18-20 पेक्षा कमी आहे तर आपल्याला त्याच्याकडे आयडी कार्ड चेक करून काय उपयोग नाहीये, कारण की त्याच्याकडे आयडी कार्ड नसेलच. ठीक आहे, जर ही जर ट्रू झाली, एज 20 पेक्षा जास्त होते, तरच इफ मध्ये जायला तो चेक करेल की तुझ्याकडे आयडेंटिटी कार्ड आहे का नाही. जर नसेल तर तो काय करेल, एल्स ब्लॉक मध्ये जायला सांगेल की प्लीज ब्रिंग बॅक युअर आयडी कार्ड, आणि हा दोन्ही बी फॉल्स होऊन गेला. ठीक आहे, ही जर फॉल्स झाली तर काय होईल, लाईक इथे येईल तो एल्स मध्ये, यू आर टू यंग टू एंटर. ठीक आहे, तर हे एक्झिक्यूट होईल. सो हे कधी लक्षात ठेवायचं नेस्टेड इफ मध्ये. आता एक तुम्ही ब्रेक घेऊ आता 5 मिनिटाचा, त्याच्यानंतर मी एक्सरसाइज देईल तुम्हाला. ठीक आहे, 10 क्वेश्चनची, जी तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. आणि जर त्याच्यात काय डाऊट असतील क्वेश्चन मध्ये तर लगेच विचारत चला की हा क्वेश्चन समजत नाही, तर आपण त्याचं सोल्युशन सोबत ट्राय करू. सॉल्व्ह करायचं स्टार्ट करा. ठीक आहे, अजून आपल्याकडे अर्धा तास आहे. प्रॉब्लेम आले कोणत्याही क्वेश्चनला तर मला लगेच विचारा. ठीक आहे, मी अटेंडन्सचा स्क्रीनशॉट घेतो आता. जर तुमचे सॉल्व्ह झाले असतील त्याच्यानंतर तुम्ही लेफ्ट घेऊ शकता. ठीक आहे, 1 मिनिट द्या मला फक्त. ठीक आहे, मीटिंग लेफ्ट करू शकता तुम्ही, तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह झाले असतील.
ओके, अटेंडन्स झाले. जर तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह झाले असतील तर तुम्ही मीटिंग लेफ्ट करू शकता.